आहे का घरात? काय कोण पाहिजे? बाबा, मला ना ऍक्च्युली तुम्ही आय मीन सॉरी, मला तुमची मुलाखत हवी होती. तमाशा उद्ध्वस्त झाला तेव्हा कोण नाही आलं. आता कशाला ही सोंग? बाबा प्लीज मला ही मुलाखत द्या ना. मला तुमच्याशी तमाशा विषयावर बोलायचंय. ते काय ना, आम्हाला कॉलेजमधल्या सरांनी लोककला विषयी प्रोजेक्ट करायला सांगितलंय आणि मी त्याच्यासाठी ना तमाशा विषय निवडलाय. बाबा प्लीज मला ही मुलाखत द्या ना. माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ही मुलाखत. पाणी नाही नको, माझ्याकडे आहे पाणी. पाणी बसून प्यावं. सॉरी. बाबा मला सांगा. थांब, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. मला एक सांग, तुला तमाशाबद्दल काय माहिती आहे? आता महाराष्ट्र म्हटलं की आपल्यासमोर लोककला येतात आणि लोककला म्हटलं की तमाशा आठवतो. पण बाबा, माझे आजोबा असं म्हणतात की हल्लीचा तमाशा पूर्वीसारख्या तमाशासारखा नाही राहिला. खरंय पोरी, आजकालच्या तमाशात नुसता दांगडदिंगाच असतोय. पण त्यात तमाशावाल्यांचा तरी काय दोष? लोकांना जे लागतं ते ती देतात. वग, गण, गवळण, लावणी आणि बेलापूरकर तमाशा मंडळ. मला तुमचा एक्सपिरियन्स सांगा ना. आय मीन तुमचा अनुभव. काय पोरी, कोर्टात अपराधाला कोर्ट कमी प्रश्न विचारतंय, तिथं समजा वकील बघत असतोय. मला बी कधी कोणी असं काही विचारलं नाही, त्यामुळे जरा भ्याल्यागत वाटते. डोंट वरी, काळजी करू नका. तमाशाचा फड उभा करणं काय एकट्या दोकट्याचं काम नसतंय. त्याच्यासाठी लागतात तबासगीर. आणि एका गावातून दुसऱ्या गावात खेळ करण्यासाठी लागतात पट्टीचं तमासगीर. आणि असल्या कलावंतांची आमच्या जाण्याला लय जाण. लाखात एक फडकरी म्हणजे आमचा जाण्या.
बाबा, जण्या म्हणजे कोण? जाण्या जनार्दन बेलापूरकर. जनार्दन बेलापूरकर तमाशा मंडळ आणि मी त्याचा उजवा हात. आईला त्या सोनटक्क्याच्या वाटुळ केलं त्यानं तमाशाचं. मी बेलापूरकर तमाशा मंडळात कामाला होतो. काय तो आमचा जोश आणि काय तो आमचा रुबाब. जाण्यानं तमाशासाठी टरक घेतला आणि अख्ख्या फडातली माणसं हरकली. त्याची पूजा केली. समद्यांनी हात जोडले. बा त्याला घेतला. तुझ्या जनार्दननं स्वप्न पूर्ण केलं. टरक घेतला. ही गोष्ट नेमकी कधीची असेल? झाली असतील 40-50 वर्ष. महिना तालीम करायचो आम्ही. जाणे आमचा लय गोड माणूस. कुणी मी फडत आलं ना, नाही म्हणायचंच नाही. असंच एक दिवस गुरुजी आलं. अरे जोशी मास्तर या, या, या. असू दे असू दे. माय चहा टाक. गणे गणे पाणी घेऊन ये. वय वय आणतो. दादा हा जोशी मास्तर आलेत. अरे वा, चला ना. अहो, मास्तर असू दे मास्तर या या. तब्येत बिब्येत बरी आहे ना? ठीक आहे ठीक आहे. लय दिसानं आला. जना माझा विद्यार्थी आहे, त्याच्याकडे नाही येणार तर कोणाकडे येणार? आव कशाला लाजवतोय मास्तर. अजून मास्तर म्हणायला विसरला नाहीस? बर या ना, आत या. घाईत आहे मी, एका महत्वाच्या कामाला निघालोय. बोला ना मास्तर बोला. लक्ष्मी, जनार्दन, हा मास्तर. ही लक्ष्मी आहे. उत्तम नर्तिका आहे. आपल्या शेजारच्या गावातच राहते. सध्या परिस्थिती वाईट आहे तिची. म्हणून म्हटलं तुमच्या फडात घेतली तर तिच्या कलेला वाव मिळेल. म्हणून तिच्यासाठी शब्द टाकायला आलोय तुझ्याकडे. ओ मास्तर कशाला लाजवताय तुम्ही? अहो गरज कुणाला नसती. उलट यांच्या येण्यामुळं आमच्या फळात लक्ष्मी आहे. बाय हिला घेऊन जा जा. खरंच लय लय उपकार झाले तुमचं बघा. उपकार कसले तिच्यात? गरज समजानच असती. शेवटी कला लावायला बी नशीबच लागतो. होय, आणि तमाशा आपली तमाशे म्हणजे कलाच की. आता ते कलाकार एका कलेची कदर नाही करणार तर कोण करणार? तुमचा आशीर्वाद असताना तर काहीच कमी नाही पडणार.
जनार्दन, हा मास्तर. एकटी बाई म्हटलं की समाज वाईट नजरेने बघतो. हम्म, हम्म. तमाशा लय वाईट असे लोक म्हणतात, पण कलेची खरी कदर इथे होत असते. आणि दुसरं असं की मास्तर शाळेत बोलावलंय, चला लवकर. येतो मी, जरा गायत आहे. काही काळजी करू नका, मी आहे ना मास्तर. जनार्दन, लक्ष्मीची काळजी घे. मास्तर अजिबात चिंताच करू नका तुम्ही, मी आहे ना. दाद्या, मास्तरला सोडा. येतो. अच्छा, म्हणजे जनाभाऊंनी लक्ष्मीला कामासाठी ठेवलं. हा लक्ष्मी लय शांत स्वभावाची. लक्ष्मी पडात आली आणि लक्ष्मीची किरपा झाली. जाण्याबी जोशात लक्ष्मीची तालीम घ्यायला लागला. इकडून तिकडून सुपारी यायला लागल्या आणि त्यातच एक सुपारी आली अकलूज तमाशा महोत्सवाची. अकलूज महोत्सव म्हणजे सबंध महाराष्ट्रात अकलूजला तमाशा महोत्सव व्हायचा आणि तिथं तमाशा करायला मिळणं म्हणजे मानाचं पान. आम्ही अकलूजवरनं आलोय. आमच्या इथं तमाशा महोत्सवात तुमच्या मंडळानं सादरीकरण करावं अशी आमची लय इच्छा आहे. तसं बी तुमच्या मंडळाचं नाव लय ऐकून आहे आणि तुमच्या वडिलांनी तर राष्ट्रपती पदक मिळाले. तुमचं मंडळ लय झाक काम करतं बाबा. अहो, अकलूजचा तमाशा महोत्सव म्हणजे मानाचं पान. तिथं आमच्यासारख्याला कला सादर करायची संधी मिळणं म्हणजे आमचं भाग्यच. माझ्या बाची लय इच्छा होती बघा तिथं कला सादर करायची, आणि आज बघा तुम्ही अगदी देवावानी आलात. अहो, आमचं मंडळ म्हणजे कलेला प्राधान्य देणारं मंडळ आहे. होय होय होय, आम्ही आमच्या कलेसाठी जीव बी देऊ. खोटं नाही बोलत, धरणी माई शपथ. अहो, नवनवीन वग सादर करणं आमच्या फडाची परंपराच आहे. हा. तमाशा वाईट नाही हो, बघणाऱ्याची नजर वाईट ती बदलली पाहिजे, आणि तुमच्यासारखे कदरदान भेटले पाहिजेत. मग बघा आम्ही संधीचं सोनच करतो. होय होय, सोनं करू, धरणी माई शपथ. या बाई पण तमाशात असतात. लक्ष्मीबाई, होय होय, आहेत ना. जाना भाऊ. हो, आहेत या बाय पण तमाशात. आता येते 20 दिवसांनी पौर्णिमेला कार्यक्रम आहे हा, आणि त्यात तुमच्या मंडळाचं सादरीकरण पहिलं आहे. तेव्हा ही पैसे घ्या आणि कार्यक्रम फिक्स झाला म्हणून समजा. हा, येतो आम्ही. आणि हो, तुम्ही तिकडे येऊन तुमची मान उंच करालच, पण दिलेल्या तारखेला कार्यक्रम न करता आमची मान खाली घालू देऊ नका. म्हणजे झालं. नाही, हा? येतो. दाद्या, अकलूजला तमाशा आणि बाचं सपान पोरं करू, आणि माझं बी. वा, म्हणजे अकलूज महोत्सव मध्ये मान मिळवला तर. नाही मिळवलं. का? काय झालं? सगळ्यांच्या घरात एक चूल असते, ती पेटती असते. ती पेटली नाही तर आपण भाकरी शेकत नाही. आणि आमच्या फडात बी एक चूल होती, रघु सोनटक्क्याची. पाटील, राम राम. राम राम म्हणलं पाटील. काय रुबाब, काय रुबाब. आता घोड्या वाचला ना तशी लाईन लागल पुरींची दारात. खोटं नाही बोलत, धरणी माई शपथ. होय. काय झुपकाय, काय झुपकाय बिशीचा.
काय झोप काय अरे हसू काय हसू आहे नाही तर आमचा जाणे दार गेलेल्या कुऱ्हाडीगत रंगा पूर्वजन्मीचं भाग्य लागतंय सुभानरावांसारखं मालक मिळाया नाही तर आमच्या फाडाचा मालक उपेशी बी राहू नका आणि ताजं बी खाऊ नका पण मालक वरच्याचा न्याय बघा ना कसा आहे फुलपत्र किती बी रुबाबदार असलं ना तर मी नाजूक फुल भुंग्यालाच आडुशाला घेतय जरा मुद्द्याचं बोल. हे बघा मालक रजे तवर आंबा आहे रंगा रंग्यासाठी चहा टाका जरा. बोल काय म्हणतोस? पाटील अवजानाच्या फड्यात नवीन बाय आली हा. एवढं फड बघितलं पण तिच्यासारखी फटाकडी नाही बघितली. कुठं नाही बोलत धरणी माई शपथ लक्ष्मी नाव आहे तिचं. लक्ष्मी कडक लक्ष्मी नाही नव. असं नका तुमच्यापाशी आल्या बाबा मग होती की अरे मग घेऊन ये की वाड्यावतीला नारायण ओटी भरू तिची साडी चोळी करू तिला. रिवाज करावा तो बी तुम्ही पाटलानीच. इथं कोण आले आणि मोकळ्या हाताने गेले असं गावात आले. पाटील तुमचं म्हणजे कसं आहे ना की लगेच साठ लोट करून मोकळं होत आहे. महत्वाचा माणूस आहेस तू आमच्या. जुना एवढं लक्ष्मीचं बघ. होय तर आता तुम्ही माझ्या लक्ष्मीचं बघितलं मी तुमच्या लक्ष्मीचं वागणारच की. खोटं नाही बोलत तर मी माई शपथ. म्हणजे तमाशात सुद्धा पॉलिटिक्स आलंच. पण आपला माणूस आपल्याला सोडून दुसरीकडे जातू ते धाडस करतू हे आमच्यासाठी नवीन होतं. किती घाबरले मी. आपल्यातच काय घाबरायचंय ते बी आपल्याच माणसाला. काय पण म्हणा लक्ष्मीबाई तुम्ही फडात आल्यापासून एक वेगळाच उत्साह आहे उमेद आहे एक वेगळीच. नाही नाही ते म्या इथे आले म्हणून नाही तर म्या इथं आले म्हणून मलाच एक नवं आयुष्य मिळालं. ती मेहनत करते समजे. कष्ट करतात अहो समधेच करतात की कष्ट. वज वाढणारं गाड बी कष्टच करतय. आता यो जाणे आपला जाणे काय म्हणतो माहितीये का म्हणत असतोय तमाशा एक कला आहे संस्कृती आहे आपली. कसली आली कला हा धंदा यो म्हणजे 100 रुपयात इथं मिळणाऱ्या काय भागते का गरजा भागत्यात का. येऊ जाना लग्न झालं का याच जाण्याचं किती वय झालंय. पोरगी भेटली का त्याला भेटली का पोरगी. अहो तमसगिर आहे तो त्याला कसली पोरगी भेटणार. पैशात का त्याच्याकडं. लक्ष्मी लय वाईट लक्ष्मीबाई. मला एक सांगा इथं मोठी मोठी माणसं येतात 2-2 लग्न झालेले असतात त्यांची. फाडावरची बायकाव त्यांना पाहिजे असती शौक पूर्ण कराया. जाय ना का तिकडं आपल्याला काय करायचंय. त्यांचा शौक पूर्ण होतोय आपली गरज भागते पैशांची. मला सांगा अशा कला ठसून भरलेल्या बाईला म्हणजे तुम्हाला जर का अशी संधी आली तर घालवाल का. नेमकं काय म्हणायचं काय तुम्हासनी. अय झाबू काय नवीन साडी का पाटलाने घेतलेली. तुम्हाला पाहिजे का साडी सकट दागिने बी. घाबरायचं नाही फक्त या रात्रीला पाटलीन बाई व्हावी लागेल. रघु
अख्खी जवानी नासून जाईल. हा जाना वापर करून घेतोय तुमचा, खोटं नाही बोलत. धरणी माई शपथ. हा ए जाण्या, कधी आला? जाना. सोड सोड. जिथं खाशील तिथं सांगणार आहेस का? तुला आपला समजला नाही. तू असा जनार्दन समद्या मोर जाण्यानं राग्याला लय मारला. वाईट वाटलं आम्हाला, पण काय बी झालं तरी राग्या आमच्या फाडातलाच होता ना. पण आमच्यात असून बी आमचा नव्हता हे बी तितकंच खरंय. पाटलाकडनं मिळणारं पैक आणि जाण्यानं केलेला रघुचा अपमान याच्यामुळं रघुच्या डोक्यात वानवा पेटला होता. आणि बेलापूरकर तमाशा मंडळाच्या वरती भोकेची गिधाडं घोंगवायला लागली. आणि गिधाडानं काय हो, वारबडायचंच माहिती. खरंय. लक्ष्मी मोर झालेल्या अपमानानं राग्या पेटून उठला. त्यानं पाटलाला जाण्याविषयी भलतं सलतं सांगितलं. आणि पाटलाला काय हो, माणसं सापवायची कला होतीच. राग्या एकलाच पाखरू कुठे आहे? पाटील पाटील काय मी विचारतोय, पाखरू कुठं आहे? पाटील अहो, नियम धरायच्या आधीच पाखरू उडाली. पाटील नियम धरायच्या आत उडालं काय? कसं काय मारलं? मारा मला, मारा. त्या जाण्या लक्ष्मीवर टपूने खोटं नाही बोल. धर्मी माहिती जाण्याने मला बी मारलाय. या रघु 2% जाण्याने मारलाय. 12 फडाचं पाणी पिल्याला 12चा माणूस आहे मी, तरी बी कपूसतो तुमच्या तुम्ही दिलेल्या शब्दासाठी. पहिला किती बिमार खावा लागला तरी चालेल, पण काम करणार तुमचं. माझं काम करणार होता, माझं काम करणार होता. मग मोकळा का आला? अहो तेच तर सांगा आलोय मालक. अहो आम्ही तमाशातली माणसं, आम्हाला कुणी शिव्या दिल्या कुणी मारलं काय वाटत नाही. आपल्या माणसाने काय बोललं काय वाटत नाही, पण आपल्या माणसाला कुणी बोललं तर राग्यात सोड असं नाही करत. ए राग्या, म्हणायचं का तुला नेमकं? जाण्यानं तुम्हाला शिव्या दिल्या. अंगाची अशी आग आग झाली, असं वाटलं कुणीतरी आसोडच मारलाय अंगावर. मायला त्या जाण्याच्या या समोर पाटलाला शिव्या दिल्या. लायकी सरला वाटतं स्वतःची. त्याला त्याची लायकी दाखवाच लागल, संपवाच लागन त्याला. उपयोग नाही, उपयोग नाही. जाण्याला संपवायचं असेल ना तर त्याचा फड संपवला पाहिजे, मगच तो संपतोय आपोआप. म्हणायचंय काय तुला? जाण्याची माणसं बाबळीच्या खोडापेक्षा बी कठीण आहेत. तिथं कुऱ्हाडीचं काम नाही. आता तू त्या जाण्या आणि त्याचा फड खोटं नाही सांगत. तर मी माही शपथ. राग्यानं ही कला तमाशासाठी वापरली असती तर आज भीक मागून जगायची वेळ आली नसती. पण बाई आणि बाटलीसाठी तो इतका खाली गेला. आणि आम्हाला बाबा पाणी घ्या. प्या लेको प्या. पॉट फुटुस्तवर प्या. तुमच्या राग्या 1% वाढदिवस आहे आज. प्या हे पाडा
पोट फुटूस तोवर पाहिजे. काय संभू तुरतून बाटली काय बी फरक नाही. हात लावला ना की असा टेम्पो चढत जातोय. लेखो, तुमचं आयुष्यात कधी चांगलं होणार नाही. का होणार नाही विचार. त्या जाण्याची चाकरी करताना तुम्ही आयुष्यात आहे ना असा शांगदाना बी तोंडात टाकाय गावा मिळायचा नाही. तुमच्या जीवावर जाण्या जागीरदार होतोय. आणि तुम्ही काय करताय. तारकात सामान लोड करताय, पडदं वाढताय, हलग्या तुमचं पेट्या वाजवताय, जीव जाऊस तवर. जागीरदार होतोय, खिस्स भरतोय तो. आणि तुम्ही काय करताय. काय तुम्ही गावोगाव हिंडून आमल्याला भात खाताय, शिळी भाकरी तोडताय. अरे काय काय हे. अरे जावा तुमच्या गावाला जावा. काय हे पैसे घ्या. पैसे घ्या. पोटभर 10 रुपया आणि तुमच्या गावाला जावा. पण खबरदार परत इथं कोण आलं ते सुभानराव पाटलावर गाडी तुमची. खोट नाही बोलत. धरणी माहिती आम्ही 400-500 रुपयात पाटलाच्या भीतीने जाण्याला न सांगता गाव सोडून गेलो. मग त्या रघु सोनटक्केचं काय झालं. तो काय गुलाल तिकडं चांग मला जाण्याचा तमाशा उद्ध्वस्त केला. त्याला बेक मागायला जागा नाही ठेवली. त्याची हलकी यात्रा उरू यात्रा उरू. तुम्ही आवरा स्वतःला. पालखी पालखी पुढे जाणार नाही. का जाणार नाही. रंगा हलगेवानी तुला बी फाडीन बघ. काय बघतोयस. चालले पाटील अहो हे काय नाचायचं नाही गायचं नाही. अहो हलगीच्या फडावरली माणसं आहे आम्ही. पायात चाळ आणि अंगात चळ असल्या बिगार तमाशा काय होतोय का. आता जाण्याची हलगी फाटली म्हणून काय झालं. पण आमचं पाय अजून शाबूत येत. एरवी आम्ही पोटासाठी नाचतो, आज पाटलासाठी. खोटं नाही बोलत. धरणी माई शपथ. ए वाजवा रे. तागाड तागाड तागाड. अरे
म्हणजे शेवटी फडाचा मालक हलगी वाजून दिवस काढायला लागला. राग्यानं बदला घेतला, अपमानाचा बदला. यात्रा पालखी उरूसच काय, पण जाण्याच्या हलगी वाजवण्यावर पण पाटलानं बंदी आणली. संपला जाण्या. नफरत झाली त्याला तमाशाची. त्याला वाटलं पोटचं पोरग तरी काहीतरी नवीन करी. कशाचं काय? अरे तुला 1000 वेळा सांगितलंय त्या तमाशाच्या फडाकडे जाऊ नको. तुला समजत नाही? त्या तात्याला मी सांगितलं पण त्याच्या डोसक्यात काय घुसत नाही. तुला नाही काय कळत? अरे पण का नाही जायचं मी तमाशाच्या फडाकडं? नाही जायचं. हा प्रश्न तुम्हाला 1000 वेळा विचारला, मी उत्तर दिलं याचं. मला फक्त एकच सांग, माझ्या आजाला पण राष्ट्रपती पदक होतं ना तमाशासाठी, आणि तू बी काम करायचंच ना तमाशात. सोडला मी तमाशा. सोडला. तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय मी. तुझ्या चांगल्यासाठी सांगतो मी. माझ्या बाचं राष्ट्रपती पदक काय घेऊन बघता रे? माझ्या बाचं राष्ट्रपती पदक. हे बघ, हे बघ माझ्या बाचं राष्ट्रपती पदक. बघ, हे बघ माझ्या बाचं राष्ट्रपती. धूळ खात पडलंय घरात. काय करायचं त्याचं? म्हणून म्हणतो हे तमाशा बिमाशा बंद कर, आणि करायचं असेल तर ह्या घरात परत पाऊल टाकायचं नाही. मी जाणार. तुला